हे बघा तुम्ही या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही 23 जागा लढतोय आणि 23 जागेमध्ये 6 जागा आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत। याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतोय ते लोकांना मान्य आहे। 7वी सीट सुद्धा आमची 2 मिनिटाकरता गेली, बाई माघारीला गेली तोपर्यंत 3 वाजून 2 मिनिटं झालेले होते, नाहीतर 7वी सीट सुद्धा बिनविरोध होणार होती। पण असो 23 जागा लढत असताना 6 सीट म्हणजे जवळपास 25% सीट आमच्या या ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहे। त्याचा खूप आनंद आहे। सगळ्यामध्ये संजय राऊतांनी गंभीर आरोप केले की 5-5 कोटी रुपये देण्यात आले की काही उमेदवारांना किडनॅप केले गेले। संजय राऊतांनी आरोप केले केव्हा? काल संजय राऊतांनी आरोप केला की जळगावमध्ये उमेदवारांना दाबून ठेवता आहे, किडनॅप केलेला आहे। कोणी केला? संजय राऊतांनी काल आरोप कोणी डांबलं? शिवसेना मी तुमचं पर्टिक्युलर नाव नाही, सत्ताधाऱ्यांनी महायुतीच्या लोकांनी आता तुम्ही सगळे पत्रकार होते, जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलंय। डांबायला वेळ थोडी होता। एक आहे मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिनविरोध होईल, तिथे मी 100% त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले। हे उघडं आहे। काय चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजी, विनंती करायला गेलो। मी खोटेनगरला गेलो, मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी 5-7 ठिकाणी मी गेलो आणि मी 4 दिवस ठाण म्हणून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलं, पत्रकार लोकांनी पाहिलं। आता काही उरलेलं नाही बोलायला। मग आता 5 कोटी, आता नगरसेवकाला 5 कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण। असं कुठे हे काय आरोप, मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे। त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं वाटतं ही गोष्ट चुकीची आहे। आतापर्यंत एवढे बिनविरोध कधी निवडून आलेले होते। सर्वत्र पैशांचा पाऊस सुरू आहे, त्यामुळेच या निवडणुका लढवणार असं संजय राऊत म्हणतात। हे बघा त्यांच्या बोलण्याला मी काही पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही। आता मी पण ऐकलं की TV9 वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली, दबंगगिरी केली। आता मी धरणगावमध्ये हारलो, मी तिथे दबंगगिरी केली असती तर मग धरणगावमध्ये मी हारलो असतो का? तिथे माझे 15 नगरसेवक आले 23 पैकी, पण माझा नगराध्यक्ष येऊ नाही शकला। राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही लढतोय। जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बिनविरोध होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले, आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो। जालन्यामध्ये काल त्यांनी भाषण केलं की हात लगाय तो हात तोड देंगे। हिजाबच्या मुद्द्यावरून इन्फ्लुएन्स झालेले आहे, ते आक्रमक झालेले आहे। जालन्यामध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे की हात लावला तर हात तोडून टाकेल। म्हणजे नितीश कुमार यांना त्यांनी ते एका बाईचा बुरखा ओढला होता ना। हे बघा आता तिथे काय घटना घडली मला माहीत नाही आहे, त्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणं उचित होणार नाही। शेवटी तिथे काय प्रसंग होता, कार्यक्रम कसाचा होता, कुठल्या गोष्टीचा होता, तर मला तरी असं वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित नाही। फक्त इम्तियाज भाईंना आमची हीच सल्ला आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता असली पाहिजे। अडचण आहे तर त्या गोष्टी सांगण्याचा एक पद्धत आहे। एखाद्या माणसाने काही केलं म्हणून सगळे लोक वाईट आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, असं माझं त्यांना आव्हान आहे। सूर्याजी पिसाळ जसे 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहतील असे उद्धव ठाकरे म्हणतात। अरे बोलू द्या मला, आम्हाला पिसाळ म्हणू द्या का कुसाळ म्हणू द्या, आम्ही निवडून येतो हे समोर दिसतंय, एवढं आम्हाला माहिती आहे। मुंबईमध्ये जर निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे येतील असं बच्चू कडू म्हणतात। हे बघा आमचा जनता जनार्दनावर विश्वास आहे। जर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलेलं असेल तर या ठिकाणी आम्ही चांगले मताधिक्य घेऊ। आज आपण पाहिलं असेल की महायुतीच्या 69च्या आसपास 63च्या आसपास सीट बिनविरोध झाल्या आणि आणखी काही आकडा आला 69 पर्यंत, त्यामध्ये 44 BJPच्या आणि 22 शिवसेनेच्या आल्या। त्यामुळे लोकांनी काही फक्त जळगावातच बिनविरोध काढलं असं नाही आहे, सगळीकडे बिनविरोध काढलेला आहे। आणि आम्ही जर लोकशाहीच्या मार्फत चांगले कामं केलेली आहेत तर तुम्हाला मी लिहून देतो की महापालिकेमध्ये सुद्धा निवडणुकांचे रिझल्ट हे चांगले लागणार आहेत। हो, मुंबईमध्ये शिंदे गटावर आरोप करण्यात आला मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की शिंदे गटाने मनसेचे जे उमेदवार आहेत ते 1-1 कोटीमध्ये विकत घेतलेले आहेत। या आरोपांना काही तथ्य नाही।